उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर सध्या भाजपची महत्त्वाची बैठक सुरू आहे। भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा हे महाराष्ट्रातील राजकीय स्थितीचा आढावा घेत आहेत। बैठकीला केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मंत्री आणि भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार पंकजा मुंडे आणि अन्य वरिष्ठ नेते उपस्थित आहेत। विधानसभा निवडणुका अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत, त्यामुळे महायुतीतलं जागा वाटप, घटक पक्षांमधील कुरबुरी, प्रचाराची रणनीती अशा अनेक विषयांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। आपण सागर बंगल्यावरून भाजपच्या बैठकीचे अपडेट जाणून घ्यात। सुशांत सावंत आपल्यासोबत आहे। सुशांत, अनेक वरिष्ठ सध्या या बैठकीसाठी उपस्थित आहेत। एकंदरीतच आगामी विधानसभेची रणनीती, त्यासोबतच गणपती दर्शनाचं कारण दिलं जात आहे। भाजपच्या गोटात नेमकं काय काय घडतंय, काय घडामोडी घडतायत? दीपक, आपण जर बघितलं असेल तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आल्यानंतर आज जे.पी. नड्डा खरं तर मुंबईत आहेत। बाप्पाचं दर्शन जरी असलं तरी देखील राजकीय चर्चा जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी जी आहे ती केली जाते आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आज मुंबईत आहेत आणि मुंबईतील आणि विशेषतः महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघाचा ते आढावा घेत आहेत। कारण आपण जर पाहिलं असेल तर पितृपक्षानंतर खरं तर भाजपच्या 50 उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर होऊ शकते आणि त्याच अनुषंगाने आजची बैठक आहे, चर्चा होते। भाजप कोर कमिटीतले महत्त्वाचे नेते, त्यामध्ये पंकजा मुंडे असतील, रावसाहेब दानवे असतील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, त्यासोबत पियुष गोयल प्रभारी आहेत देखील इथे आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत जे.पी. नड्डा चर्चा करतायत आणि एकूणच सध्या राज्यातील परिस्थिती काय आहे, कशा पद्धतीने भाजपला पोषक वातावरण आहे का, याची माहिती जी आहे ती घेत आहेत। कारण आपण पाहिलं असेल दीपक, तर लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालं नव्हतं आणि त्यानंतर भाजपनं विविध प्लॅनिंग जे आहे ते विधानसभेसाठी केलेलं आहे। त्या दृष्टिकोनातूनच आज आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर उमेदवार निवड जी आहे ती पितृपक्ष संपल्यानंतर खरं तर भाजपच्या 50 उमेदवारांची पहिली यादी जी आहे ती येऊ शकते अशी आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे आज जे.पी. नड्डा नेमके आदेश काय देतात, कारण आपण पाहिलं असेल तर अमित शाह यांची देखील बैठक झाली आणि त्या बैठकीत देखील अमित शाह यांनी भाजपच्या कोर कमिटीतील नेत्यांना प्रमुख आदेश दिले। कारण आपल्यासाठी विधानसभा निवडणूक जी आहे ती महत्त्वाची आहे। लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या आहेत त्या टाळून आता पुढे जा असे आदेश अमित शाह यांनी दिल्यानंतर आज जे.पी. नड्डा नेमकं भाजपच्या प्रमुख नेत्यांना काय आदेश देत आहेत, त्यासोबत भाजपची रणनीती काय ठरवली जाते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। दीपक, सूरज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।